नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने ज्या काही महत्त्वाच्या अशा अपडेट आहेत त्या पाहणार आहोत। त्यातील पहिली अपडेट ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने ही नोटीस काढलेली आहे, परंतु ती खूप महत्त्वाची आहे, जी सर्वच अभियोग्यताधारकांसाठी एक प्रकारची गुड न्यूज आहे। कारण पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होत आहे त्यासाठी जर एखाद्या शिक्षकाला कामावर रुजू व्हायचं असेल तर सर्वात प्रथम 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी हा पूर्ण करावा लागतो आणि सर्व संघटना अभियोग्यताधारक आणि शिक्षक ही मागणी करत आहे की तो कालावधी एकतर कमी करण्यात यावा किंवा समाप्त करण्यात यावा। कारण ऑलरेडी अतिशय तुटपुंज पेमेंट असतं आणि त्या पैशांवरच त्यांना ते काम करावं लागतं। त्यामुळे हा एक तर कालावधी 1 वर्षाचा करण्यात यावा किंवा एक तर तो बंद करण्यात यावा अशी मागणी अभियोग्यताधारकांकडून होत आहे। आणि या ठिकाणी एक परिपत्रक काढलेलं आहे, ते काहीसा दिलासा देणार आहे। भले हे आता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मर्यादित आहे, परंतु हे शिक्षण विभागाचं असल्यामुळे याचा विचार शिक्षण मंत्री असेल किंवा इतर बाकीच्या गोष्टीसुद्धा याचा विचार करतील आणि ही मागणी अजून पुढे जाईल आणि मान्य देखील होऊ शकते। कारण यामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी हा विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेला असतो। आता पवित्र पोर्टलवरती ज्या पद्धतीने शिक्षक पदभरती होते त्या पद्धतीने समजा एखादा विद्यार्थी 1ली ते 5वी साठी, एखादा शिक्षक 1ली ते 5वी साठी त्याची निवड झालेली आहे आणि त्याने 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केला आणि कामावर रुजू झाला शिक्षक म्हणून। परंतु दुसऱ्यांदा किंवा पुन्हा त्यांची निवड जर समजा उच्च वर्गासाठी किंवा दुसरीकडे झाली तर त्यांना पुन्हा शिक्षण सेवक कालावधी हा त्यांचा कालावधी असतो तो कंप्लीट करावा लागतो। मग आता यांनी अशा पद्धतीचं एक परिपत्रक काढले जे सर्वांसाठीच एक आनंदाची गोष्ट आहे, पॉझिटिव्ह आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आता एक तर पवित्र पोर्टल प्रणालीचा वरती संदर्भ दिलेला आहे आणि अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित पूर्ण झालेल्या शिक्षकांचा जो 3 वर्ष कालावधी आहे त्यांची नियुक्तीसह वेतन संरक्षण देण्याबाबत, नियुक्ती देण्याबाबत म्हणजे त्यांना संरक्षण देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील प्रशिक्षित शिक्षक म्हणजे शिक्षण सेवक कालावधी या पदाची रिक्त पदे भरण्याकरता शासनाच्या पवित्र पोर्टलवरती फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त यांच्या प्राप्त मंजुरीचे पात्र उमेदवारांची शिक्षण सेवक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून जे शिक्षक भरलेले आहेत त्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर शासन निर्णय जो आहे, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, प्राध्यापक विद्यालय, शासकीय, निमशासकीय, सैनिकी शाळा यामध्ये विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती होऊन 3 वर्ष पूर्ण नियमित शिक्षण सेवक पदावरील समाधानकारक सेवा पूर्ण करून नियमित पदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना आणि या शाळांमधून 100% शासनाकडून, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेतन अनुदान प्राप्त होत असलेल्या नियमित शिक्षकांना आणि कंसात दिलेलं आहे असे शिक्षक की जे शिक्षण सेवक योजनेतून आलेले असोत किंवा नसोत, म्हणजे पोर्टलच्या माध्यमातूनच त्यांची निवड झालेली असोत किंवा नसोत। असोत याचा अर्थ पोर्टलच्या माध्यमातून आणि नसोत याचा अर्थ तुम्ही कुठल्याही खाजगी शाळेवरती काम केलेलं असेल, परंतु ते नियमित तत्वावरती असेल आणि त्यांचं पेमेंट करत असेल तर शिक्षण म्हणून विहित मार्गाने नव्याने शिक्षण पदावर नियुक्ती देताना त्यांना शिक्षण सेवक म्हणून न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। खाजगी प्राथमिक शाळा, अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित, विना अनुदानित 3 वर्ष सेवाकाल पूर्ण झालेला आहे अशा नियमित शिक्षकांना नव्याने नियुक्ती देताना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी, सह वेतन संरक्षण देण्याबाबत समिती गठीत करण्यात येणार आहे। उपरोक्त नमूद अनुषंगाने असे शिक्षण सेवक आपल्या विभागात कार्यरत असल्यास अशा कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव या विभागास प्रस्थापित करण्याबाबत खूप मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। कारण हे विद्यार्थी सुद्धा पवित्र पोर्टलच्याच माध्यमातून निवडलेले आहेत, त्यामुळे एक प्रकारची ही पॉझिटिव्ह न्यूज आहे। नवीन वर्षात नवीन गोष्टी, नवीन शिक्षण मंत्री, नवीन शिक्षण आयुक्त यांच्या कार्याने आता आपल्याला चांगल्या प्रकारच्या गुड न्यूज मिळतील अशी अपेक्षा आपण ठेवूया। आणि आता दुसरी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे टीईटीचा निकाल। टीईटीचा निकाल तर ऑलरेडी आता लागलेला आहे,
परंतु त्यामध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी आणि TET पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची जर संख्या तुम्ही पाहिली तर 3.38% शिक्षक फक्त पात्र झालेले आहेत. म्हणजेच जवळपास आपण पूर्ण न्यूज न पाहता आपण पहिली ते एकूणच सगळे टोटल परीक्षार्थी जर बघितले आपण तर 3,53,952 परीक्षार्थी परीक्षेसाठी बसलेले होते आणि त्यापैकी फक्त 11,168 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. पेपर 1-2 दोन्हींमध्ये पण एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि वरती पेपर 1 नुसार 2 नुसार दिलेला आहे. परंतु एकूण परीक्षार्थ्यांचा आपण विचार केला तर अप्रॉक्सिमेट 3.5 लाख पकडा आणि 11,000 विद्यार्थी त्यातनं पास झालेले आहेत. म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये हे 11,000 विद्यार्थी आणि ज्यांनी BEd केलेलं असेल ते 9वी-10वीसाठी किंवा 9वीच्या पुढे पात्र असतात. असा हा एकूणच क्रायटेरिया आहे. आणि त्यानंतर या साईडला पहिली ते 5वी म्हणजे पेपर 1साठी पेपर 2साठी गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या दोन्हींचे पण किती विद्यार्थी बसलेले किती विद्यार्थी पास झाले हे त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे कॉम्पिटिशनमध्ये तरी आता TETच्या माध्यमातून येणारे विद्यार्थी खूप कमी आहेत असं तुम्ही म्हणू शकता. परंतु त्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जे CTETचे विद्यार्थी आहेत त्यामध्ये काठिण्य पातळी ही कमी असते, त्यामुळे तिकडनं पास होणारे विद्यार्थी हे त्या मानाने थोडेसे जास्त असतात. यानंतर आपण तिसरी महत्त्वाची अपडेट पाहूया, ती म्हणजे एक औरंगाबाद कोर्टाचा जो निकाल लागलेला आहे तो 55 आणि 60%च्या संदर्भाने. 55 आणि 60% हा मुळातच विषय असा आहे की जवळपास आता हा फेब्रुवारी महिना आहे आणि बरोबर 1 वर्ष झालं तेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये एक केस टाकण्यात आली होती. ही कोर्ट केस आपलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि प्रत्येक विद्यार्थी जो 55 आणि 60% म्हणजेच 55 म्हणजे कास्टमधनं बिलॉंग करणारा विद्यार्थी ज्याने त्याला TET किंवा CTETमध्ये 55% क्रायटेरिया पास करून पुढे आला आहे आणि 60% विद्यार्थी म्हणजे ज्यांनी ओपन कॅटेगरीसाठी जी 60%चा क्रायटेरिया आहे तो पूर्ण करून पुढे आलेला विद्यार्थी. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिली लिस्ट लावली विदाऊट इंटरव्ह्यूसाठी पवित्र पोर्टलवरती आणि तेव्हा त्यांनी अशा पद्धतीने लिस्ट लावली की ज्या ठिकाणी 55% क्रायटेरिया जो आहे ते विद्यार्थी पास करून पुढे आलेल्यांना ओपन कॅटेगरीवरती पात्र ठरवलं नाही. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी 60% त्यांचा क्रायटेरिया पूर्ण असेल त्यांचीच निवड ओपन कॅटेगरीच्या बिंदूवरती करण्यात आली आणि जे विद्यार्थी 55% गुण पास करून आलेले आहेत त्यांची रिझर्वेशन कॅटेगरीवरती, भलेही त्यांनी टेटवरती जास्त स्कोर केला असेल तरी. याचा परिणाम झाला की टेटमध्ये जास्त स्कोर करणारे जे क्रायटेरियामधनं आलेले विद्यार्थी आहे त्यांची निवड ओपनच्या याच्यावरती न होता क्रायटेरियामधूनच झाली किंवा झालेली देखील नाही. त्यामुळे त्यांचं मेरिट वर खाली झालं. काही ठिकाणी ओपनच्या कॅटेगरीचं मेरिट हे थोडंसं खाली आलं, कॅटेगरीवाल्यांचं वरती गेलं. अशा प्रकारे थोडेसे चेंजेस झाले. परंतु हा बदल शालेय शिक्षण विभागाने आधी केलेला नव्हता किंवा शिक्षक भरतीमध्ये याआधी कधीच असा बदल केलेला नव्हता ना तो लागू होता. त्यांनी जो नियम लावला हा टेट 2022 वरती आधारित जी पहिली फेज 1 मध्ये पहिलीच मेरिट लिस्ट लावली तेव्हापासून त्यांनी हा बदल केला आणि म्हणून जे काही विद्यार्थी होते त्यांनी त्यांना पिटिशन दाखल करायची होती त्या विद्यार्थ्यांनी पिटिशन दाखल केलं आणि सर्वांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे यांच्या अपोजमध्ये हे पिटिशन दाखल केलं. परंतु जवळपास आता 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्षानंतर न्यायालयाने देखील याचा निर्णय देताना जो 55% आहे तो क्रायटेरिया न पाळता 60% क्रायटेरिया म्हणजे जर ओपनचं मेरिट तुम्हाला क्रॉस करायचं असेल तर 60% गुण तुम्हाला आवश्यक आहे असा नियमाला प्राधान्य दिलं. याचाच अर्थ विद्यार्थ्यांच्या विरोधात आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या समर्थनात हा निकाल गेला. म्हणजेच 60% क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करावाच लागेल. परंतु विद्यार्थ्यांचं मत असं होतं की कुठलीही भरती चालू असताना हे नियम मध्येच लावले गेले. जसं की त्यांनी खेळाचं उदाहरण दिलं होतं की आपण कुठलेही नियम प्रोसिजर चालू असताना लावू शकत नाही. नियम लावायचा असेल तर तो आधीच लावायला हवा होता. त्यामुळे काही विद्यार्थी गेले. काही विद्यार्थ्यांचं मत असं होतं की जी TET किंवा CTET आहे ही फक्त शिक्षक पात्रता परीक्षा आहे. मेन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर टेट आहे. मग शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जर आपण जसं 10वीला आणि 12वीला ग्रॅज्युएशनला जे पर्सेंटेज असतात
तिथे आपण रिझर्वेशनचा फायदा घेतो, तर मग TT किंवा CTT ही देखील एक पात्रता परीक्षा आहे. मग तिथे देखील रिझर्वेशनचा फायदा अपेक्षित आहे. आणि टेट एक्झाममध्ये जे काही मेरिट लागेल त्याच्यावरती मग तो विद्यार्थी ओपनचं मेरिट क्रॉस करत असेल तर ओपनमधून निवड व्हावी, नसेल तर कास्टमधनं व्हावी. परंतु शालेय शिक्षण विभागाने आता 55% 60%चा जो क्रायटेरिया आहे, म्हणजे तुम्हाला ओपनचं मेरिट क्रॉस करायचं असेल तर तुम्हाला TT किंवा CTETमध्ये 60% क्रायटेरिया लागेल. म्हणजेच ही जी पात्रता परीक्षा आहे ते कॉम्पिटिशन सारखं ठेवलेलं आहे. म्हणजे टेटला सुद्धा कॉम्पिटिशनमधनं तुम्हाला यावं लागेल आणि CTETला देखील किंवा TETला देखील तुम्हाला तोच क्रायटेरिया कंप्लीट करावा लागेल असं सांगण्यात आलं आणि परीक्षा परिषदेच्या बाजूने हा निकाल गेला. आता पुढे जाऊन भविष्यामध्ये खरं ह्या निकालामध्ये बदल होतोय की नाही हे आता आपल्याला सांगता येणार नाही, कारण यावरती जे विद्यार्थी पुन्हा अपील करतील किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जे पुढे जातील तर त्यावरती हे डिपेंड असेल. कारण आपण ब्रिज कोर्सचा निकाल बघितला, इतक्या वर्ष हा निकाल पेंडिंग होता आणि अचानक सगळ्यांना अपेक्षित वेगळंच होतं, परंतु अचानक सगळ्यात शेवटी हा निकाल वेगळ्या बाजूने लागला. त्यामुळे ही गोष्ट सांगता येत नाही निकालाची. परंतु कुठल्याही कोर्ट केस समजा विद्यार्थ्यांनी जरी पुन्हा केस केली तरीसुद्धा शिक्षक भरतीत थांबणार नाही, कारण कोर्ट केस जरी होत्या तरी लास्टला एक स्टार मार्क लिहून येतो की तुमचा निकाल हा न्यायालयाच्या अंतिम निकालावरती अवलंबून असेल. त्यामुळे जी प्रोसिजर आहे ती कंटिन्यू राहणार, फक्त जे निर्णय असतील फायनली ते होल्डिंगवर राहतात. त्यामुळे ज्या काही याचिका होत्या त्या सर्वच याचिका या ठिकाणी फेटाळल्या गेल्या आणि राज्य शासनाच्या म्हणजेच परीक्षा परिषदेच्या बाजूने निकाल दिला गेला. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या पवित्र पोर्टलवरती दुसऱ्या टप्प्यासाठी जागा अपलोडिंगचं काम अजूनही चालू आहे आणि त्यावरती कॉर्नरमध्ये दुसरा टप्पा असं मेन्शन देखील करून येतं आणि या सर्व जाहिराती न्यूजपेपरला देखील येतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, एकूण जागा किती असणार तर जी काही मंजूर पदे होती 33,763, यामध्ये 21,000 पदांची जाहिरात ऑलरेडी पहिल्या टप्प्यात येऊन गेली आणि ती भरलेली पदे आहेत. तर रिक्त पदे आहेत एकूण 12,527 आणि प्राध्यापकांची 4,300 पदे भरण्याला ही आता सध्या तरी फक्त मंजुरी देण्यात आलेली आहेत. हा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच 15,000पर्यंतच्या रिक्त पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. फक्त तेवढ्या जागा संस्थांनी आस्थापनांनी देणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज एक पुन्हा ज्याला आपण लाडका भाऊ म्हणजेच यांनी मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना असं नाव दिलेलं आहे. मुळातच युवा कार्यप्रशिक्षण योजना ही ती योजना राबवत आहे आणि त्या संदर्भातला एक GR आपण पाठीमागे आपल्या चॅनलला ऑलरेडी एक्सप्लेन केला होता. त्या GR संदर्भात किंवा त्या योजनेसंदर्भात आज पुन्हा एक न्यूज आलेली आहे. ती न्यूज अशी आहे की जे युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गतले विद्यार्थी आहेत ते त्यांचा कालावधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जे परिपत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की ते विद्यार्थी कायमस्वरूपी कामावरती ठेवण्यासाठी सांगत आहेत आणि त्यामुळे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून या योजनेमध्ये देखील काही प्रमाणात बदल करण्यात येत आहे आणि आता त्यांचा कालावधी हा 6 महिन्यांसाठीच आहे हे परिपत्रकातून त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग आता या 6 महिन्याच्या कालावधीमुळे काय झालं तर जे आता त्यांच्या पण परिपत्रकांची छाननी करण्यात येणार आहे असं न्यूजला सांगितलेलं आहे की आता जे उमेदवार त्या ठिकाणी कार्यप्रशिक्षणात येणार आहेत, ज्या संस्था त्या युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत म्हणजेच त्या ठिकाणी विद्यार्थी आपले लॉगिन ID करून तिथे नोंदणी करतात आणि ज्या संस्थांना किंवा ज्या कंपन्यांना उमेदवार हवा आहे तर ते त्यांची नोंदणी त्या पोर्टलला करतात. म्हणजे ते त्यांची नोंदणी करतात, इकडनं उमेदवार करतात आणि ते एक मधलं प्रोसेसिंगचं काम ते युनिट करत असतं. मग अशा वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की यापुढे सरकारीच्या ऐवजी खाजगी संस्था या ठिकाणी नोंदणी करीन, जेणेकरून विद्यार्थी पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत किंवा अशी मागणी करणार नाहीत. अशा प्रकारची ती एक गुड न्यूजच म्हणावी लागेल आणि त्यामध्ये जे विद्यार्थी काम करत होते त्यांनी देखील येथे कायमस्वरूपीच्या जी पद्धत आहे त्यामध्ये त्यांनी उतरावं आणि त्यांनी देखील याच्या माध्यमातून पुढे जावं. कारण युवा कार्यप्रशिक्षण असेल किंवा त्याच्यामध्ये देखील वयाची अट कमीच आहे, म्हणजे तिथे वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात येतच नाही. त्याचप्रमाणे जो आता एजचा क्रायटेरिया आहे
शिक्षक भरतीच्या 2022नुसार पहिल्या टप्प्यासाठी काहीही प्रॉब्लेम नव्हता. आला तो दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रॉब्लेम आला होता, परंतु तो देखील सॉल्व्ह झालेला आहे. त्यांना देखील वयोमर्यादेमध्ये एक प्रकारे सूट मिळालेली आहे असं म्हणू शकतो, कारण जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली त्यावेळेसचं वय विचारात घेतलं जाणार आहे. म्हणजे एक तर तेव्हाचं वय विचारात घेतलं काय किंवा त्यांना मुदतवाढ मिळाली काय, दोन्हींचा अर्थ एकच झाला. आता ती तर मुदतवाढ मिळालेली आहे, परंतु आता या ठिकाणी प्रश्न आहे की जी तिसरी थर्ड टेट होणार आहे पुढे जाऊन अजून 1-2 महिन्यांच्या कालावधीमध्ये, तर त्यासाठी वयोमर्यादा वाढ मिळेल का? आता त्यासाठीच्या वयोमर्यादेसाठी वाढ मिळवण्यासाठी, वयामध्ये शिथिलता मिळवण्यासाठी प्रयत्न तर चालू आहेत, परंतु आता जो एज आहे ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष अपेक्षित आहे आणि कोरोनामुळे त्यामध्ये 2 वर्षाची सूट देऊन त्या ठिकाणी 40 वर्ष करण्यात आलेलं आहे. परंतु कोरोनामुळे जसे 2 वर्ष सूट दिली, परंतु शिक्षक भरती ही वर्षानुवर्ष ठप्प होती आणि शिक्षक भरती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वयामध्ये बराच प्रॉब्लेम निर्माण झाला. बरेच विद्यार्थी एजबार झालेले आहेत. म्हणजे कोरोनाचे 2 वर्ष हे कमी झाले आणि शिक्षक भरती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढली किंवा ते त्यांचे एजबार झाले, हे रिझन खरं तर सर्वात जास्त मोठं झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये आता जे शिक्षण मंत्र्यांकडे या ठिकाणी प्रस्ताव सादर करत आहोत किंवा त्यांच्याकडे ही मागणी करत आहोत, आता ते कोणत्या प्रकारे आणि किती रिस्पॉन्स देतील ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. परंतु एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवूया, कारण आपल्या हातात दुसरं काहीच नाही. जे आहे ते शक्य सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. त्यामुळे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवूया आणि आपल्याला वयोमर्यादेमध्ये कशा पद्धतीने सूट मिळवता येईल यासाठी प्रयत्न करूयात. तर आजच्या अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात, कारण बॅटरी पूर्ण लो झालेली होती शेवटच्या ह्याच्यात, म्हणून थोडंसं फास्ट झालेलं आहे.